मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मंत्री अदितीताई तटकरे वेळोवेळीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी काही अपडेट्स असतील, पैशांचं वितरण असो, EKYCची प्रक्रिया असेल किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये काही अडचणी असतील, काही बदल असतील याच्याबद्दल माहिती देत असतात किंवा अपडेट्स देत असतात। आज सुद्धा मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिला व बालविकास विभागांतर्गत एक नवीन माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। 8 डिसेंबर रोजी नोव्हेंबरचे पैसे कधी निधीचे वितरण झाले अशी माहिती आली होती। म्हणजेच काय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाडकी बहीण योजनेचं निधी जे वितरण करण्याबाबत एक GR आला होता व परवा सुद्धा एक GR आला होता, ज्यामध्ये जी नवीन अपडेट आलेली आहे EKYC करण्याबाबत जी वेबसाईटवरती काही बदल करण्यात आले आहेत। विवाहित महिलांसाठी, अविवाहित महिलांसाठी, ज्यांचे पतीचं निधन झालं आहे, घटस्फोट झालेला आहे किंवा वडिलांचे निधन झालं आहे, अशा लाडक्या बहिणींनी EKYC कशी करायची आहे हे सुद्धा त्या GR मध्ये माहिती सांगितलेली आहे व कोणी करायची हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। व जी ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची, त्यामध्ये ते ठराविक बदल करण्यात आले आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्री अदितीताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे की EKYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी। म्हणजेच काय, तुम्हाला ऑलरेडी एक संधी देण्यात आली होती व आता एकच संधी तुम्हाला मिळणार आहेत व यामध्ये प्रश्नसुद्धा आता बदल करण्यात आले आहेत। म्हणजे पहिली जी EKYC करत होतो त्यामध्ये फक्त होय आणि होय दोन्हीकडे आपण आन्सर होय, म्हणजे तुम्ही जर सरकारी नोकरदार असाल तर इथे आता नाही असणार आहे, नसाल तर तिथे होय होतं पहिलं। पण आता त्या क्वेश्चनमध्ये सुद्धा चेंजेस करण्यात आलेले आहेत, म्हणजे प्रश्न बदलले आहेत। त्याच्यामुळे सरकारी नोकरदार तुमच्या घरी असेल तर होय, नसेल तर नाही। व कोणत्याही योजनेचा तुम्ही तुमच्या घरचे किंवा तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तिथे घेत असाल तर होय किंवा नाही असे आन्सर होते। तर आता इथे EKYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी। पण काय झालेलं आहे, लाडक्या बहिणींमध्ये ते प्रश्न समजल्या नसल्यामुळे जे काही नाही किंवा होय आहे यामध्ये काही चुका झाल्या आहेत। पण त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे, कारण एकच संधी मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुशा लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत। EKYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे। या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशी आशांची अनेक निवेदन विभागास प्राप्त झाली आहेत। सदर योजना ही महिला सक्षमीकरणासाठी हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिला EKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे। हीच बाब लक्षात घेऊन EKYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता EKYC करताना लक्षपूर्वक करायचं आहे, कारण आता कोणतीही तुम्हाला संधी मिळणार नाही, म्हणजे ही शेवटची संधी असणार आहे। यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे। तर वेबसाईट तुम्ही पाहिली असेल, खूप छान म्हणजे अपडेशन झालेलं आहे, ज्यामध्ये सुटसुटीत ऑप्शन्स देण्यात आलेले आहे। ज्यांना पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींना तिथे मृत्यूचं प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचे आहे। पण पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीने EKYC करायचे आहे व ज्यांचा डिवोर्स झालेला आहे अशा लाडक्या बहिणींनी त्या रिलेटेड डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचं आहे। शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 असणार आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे, कारण EKYC करण्यासाठी आता फक्त 15 दिवसांची कालावधी राहिली आहे। EKYC जर तुम्ही केली नसेल तर लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार आहे, कोणतेही पैसे तुम्हाला पुढे जाऊन मिळणार नाही। EKYCच्या प्रक्रियेमध्ये इथे अपडेट्स येतच आहेत, परंतु लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार आहे। कारण GR आलेला आहे पण अजूनही पैशांचं वितरण झालं नाही। त्यामुळे सरकारकडे एकच विनंती, हे पैसे लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले पाहिजे आहे। महिन्याच्या महिन्याला जर पैसे आले तर नक्कीच लाडक्या बहिणी आनंदी असणार आहेत व कोणतेही जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फेस करावं लागणार नाही। महत्त्वपूर्ण माहिती शेअर करावं, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।